श्रीराम. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करीत आहोत. पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी. प्रवचनाचे नाव संतांनी पंढरीचे महात्म्य का वाढविले. भाग पहिला. काल आपण पंढरीच्या बाबतीत यथामती विचार केला. देहातील पंढरी कोणती हे संतांनी सांगून ठेवलेलं असलं तरी ती जागा कोणची, आणखी तिथे तिला पंढरी कसं म्हणावं, आत्मानुभव संतांनी काय घेतले आणि त्या सामान्य भागू सारख्या स्त्रीला ती लाडकी भगवंताची भक्त म्हणून भगवंतानी तिला खांद्यावरती घेऊन रावळामध्ये नेली, हा महत्वाचा कथाभाग काल सांगितला. एक ज्ञान तरी व्हायला पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष दर्शन निर्गुणाचं होतं आणि सगुण रूपाचंही तो आहे की नाही हे कळतं. विश्वात कसा व्यापलेला आहे याचंही दर्शन होतं. किंवा एक भोळी भाबडी भक्ती तरी पाहिजे. त्या भक्तीला भगवान भुकेलेला असतो. भावाचा भुकेलेला अशा तऱ्हेचा हा भगवान आहे. त्याला भावाचा दुष्काळ आहे. त्याला भाव का हवा, तर जो मूळ अभावी त्याला संतांनी भाव आणला, म्हणजे दर आणला. म्हणून भक्त जर सरळ रीतीने भोळ्या भावाने त्याला शरण गेला तर यमाला दर उत्पन्न होतो. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की काळाचाही थरकाप होतो. म्हणून भोळा भाव तरी एक सिद्ध पाहिजे, म्हणजे परमेश्वराचा तो लाडका होतो व त्याला खांद्यावर घेऊन तो जातो. खांद्यावर घेणे म्हणजे काय हे काल सांगितलं. आता पुढचा विचार पंढरीचाच करायचा. त्यावेळी लोक दर्शनाला आले, पांडुरंगाचं दर्शन झालं, हे सगळं बरोबर झालं. परंतु पुढे काय व्यवस्था झाली, पुढे ती परंपरा अखंड कशी काय चालू केली हे पाहायचे आहे. ज्ञानेश्वर माऊली असताना पांडुरंग जरी त्यांच्या बरोबर होते, बोलत होते, चालत होते, तथापि त्यांनी वाऱ्या जेव्हा चालू केल्या तेव्हा मग सर्व संतांनी यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, तिथले उत्सव साजरे करायचे, अनुभव लोकांना द्यायचा आणि मग खरे संत कोण आहेत याच्यासाठी त्यांच्या गावोगाव वारी करायची, असा क्रम सुरू झाला. वारी मात्र पायी करायची. एकदा सालाबाद प्रमाणे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आले, गोरोबा वगैरे सर्व संत जमले, तेव्हा असं ठरलं की आज पांडुरंगाकडे जायचं. तेव्हा आधी पांडुरंग आहेत की नाही पाहूया, कारण देव एका जागी कधी राहतच नव्हते. विश्वात व्यापलेलं परमतत्व एका जागी कसं दिसणार, तसं ते शक्यच नव्हतं. परंतु संतांनी त्या मूर्तीमध्ये त्याला प्राणप्रतिष्ठा करून कोंडून ठेवलं होतं. तेव्हा तेथे तो आहे की आपला कुठेतरी धावला आहे हे पाहण्याच्या दृष्टीनं ही संत मंडळी येत होती. तिथे जो प्रत्यक्ष पाहावं तो त्यांनी कोंडलेल्या मूर्तीचं दर्शन व्हावं. वास्तविक हृदयात कोंडलेला पांडुरंग तिथे नुसती दगडाची मूर्ती होती, पण आपल्या हृदयातलं प्रतीक त्या पांडुरंगाच्या दगडी मूर्तीमध्ये ठेवून आपलं दर्शन ते आपणच घेत होते. काय मौज आहे पहा. आपल्या अंतरात्म्याची प्रतिष्ठापना तिथे करायची आणि ते दिव्य व भव्य तेज त्याच्यामध्ये आपण पाहायचं. स्थापना जी असते ती वैदिक मंत्रांनी केलेली असते. वेद हे परमेश्वराचे निश्वास, म्हणून वेद हे नुसते मंत्र नसून जे समंत्रक ज्ञान त्याला वेद असं म्हणायचं. मग अशा वेदांनी ज्या दिव्य महात्म्यांनी त्या काली त्याची प्रतिष्ठापना केली, ते दिव्य अखंड चैतन्य तिथे उदित होत होतं आणि ते चैतन्य पाहण्याचा सुयोग त्याच्याशी तादात्म्य झालेली माणसं घेत होती. जे असं दर्शन घेत होते त्यांना आपण संत म्हणतो. त्या संतांची ज्ञान परंपरा म्हणजे संतती वाढली व जे असंत होते त्यांचं निस्संतान झालं. हे आपणास आज प्रत्यक्ष पाहावयास मिळतं. आपण दर्शनाला गेलो म्हणजे अज्ञानी जड जीवांना समजण्याच्या दृष्टीने तो पुजारी बडवा सांगतो की ह्या विटेवरती हा पांडुरंग होता. त्या पुंडलिकानं दिलेली काड्या पेटी एवढी वीट आम्हाला त्यांनी दाखवली व बनवा बनवी केली की ही जी पायाखालची वीट आहे ही पुंडलिकाने दिली व ते जे चक्र आहे व चिन्ह आहे ही पांडुरंगावरती जी वैकुंठात आहे तीच येथे आलेली आहेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी. तेव्हा तुम्ही ₹1.25 ठेवा की पाठवला पुढे. आम्हाला हा अनुभव आला. आम्हाला पांडुरंगाने प्रत्यक्ष सांगितलं की ये पंढरीला ये. स्वतः पांडुरंग ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले
व आपलं नाव पांडुरंग म्हणून सांगितलं. आम्ही येतो बुवा म्हटलं. जाणीव पटल्यानंतर जायलाच पाहिजे. परंतु हाच पांडुरंग तिथे जेव्हा दिसेल तेव्हाच नमस्कार केला आणि आत रावळामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा तेच पांडुरंग दिसले, म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. डोळे उघडतो तो ती पांडुरंगाची मूर्ती. मग त्याला कवटाळलं. व्यवहारात मनुष्य आला की तो दगडच समोर पाहिजे. देहभावाच्या पलीकडे गेलं की चैतन्याची उसळी असते. चैतन्याला चैतन्य भेटतं. ते कसं भेटतं ते काल मी आपल्याला सांगितलं. गोपालकृष्ण आणि भगवान शंकर या दोघांना एकाच वेळी झालेली उत्कंठा आणि दर्शनात जाणीव काय, तर एक एक गुणामध्ये जरी विभागणी झालेली असली तथापि ज्ञानशक्ती सर्वत्र एकच आहे. ती जाणीव भगवान शंकर आणि भगवान गोपालकृष्णांच्या ठिकाणी होती. म्हणून मायेने जरी विचारलं कुठं जायचं, तरी मायेला पत्ता लागू दिला नाही. विष्णूची माया जगात कोणालाही कळत नाही, मग महामायेला ती कुठली कळणार. म्हणून वाद न करता नुसतं बरोबर चल असं तिला सांगितलं. दोन्हीकडे तोच ज्ञानोदय, तीच उर्मी, तिथे व इथेही तीच उर्मी. त्या दोन ज्ञानोर्मीचं प्रत्यक्ष स्वरूप पाहावं म्हणून गुणात आलेले शंकर व गुणात आलेले गोपाळ कृष्ण अनुभव पाहण्यासाठी आपापल्या वाहनावरून निघाले. तेव्हा त्यांची संत वाक्याप्रमाणे हर्षोत्फुल्लित भेट झाली. नेत्री ओळखण पटली. दोघांनाही हायसं वाटलं. दोघेही आपल्या वाहनावरून परत गेले. तेव्हा संत भेट ही अशी असते. तो अनुभव आम्ही परीट बाबांचं दर्शन घेतलं तेव्हा घेतला. त्यावेळी ही सर्व मंडळी होती. आम्ही एकमेकांकडे दृष्टिक्षेप करून पाहत होतो. अर्धा तास झाला. आमचे बुवा खळबळले. हे किती वेळ असं बसणार आहेत कुणाला ठाऊक. अशी चुळबुळ सुरू झाली. त्या चुळबुळीबरोबर आम्ही जागे झालो. म्हटलं आपल्यामुळे इतरांना कष्ट कशासाठी. म्हणून आम्ही दोघेही शुद्धीवरती आलो. बेशुद्ध स्थितीतून शुद्धीवर आलो. मग एकमेकांची दर्शन संवाद होऊन आम्ही जायला परवानगी मागितली. त्यांनी आम्हाला भक्तीचा भंडारा लावला आणि मग उठ म्हणून सांगितलं. आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की आपण परीट आहात. परीट म्हणजे मल काढणारे. अशा त्या जातीत जन्माला आलेले महान संत आहात. तेव्हा आमच्याकडून जी काय मलिन वस्त्र आम्ही पाठवू त्यांच्यावरती कृपा करा. ती स्वच्छ करून पाठवा. यापेक्षा आपल्याला मला काही सांगायचं नाही. म्हातारा हसला आणि मिठी मारली व म्हटले की तुझ्या पाठीशी मी आहे. कितीही वस्त्र पाठवून दे, मी शुद्ध करून पाठवीन. म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तीला पाठवलं. जे भाग्यवान होते त्यांनी दर्शनं घेतली. जे परीट म्हणून आले नाहीत ते अखंड परीटच राहिले. असो, या व्यवहाराला पुराणात जोड मिळते. त्यामुळे पूर्वीच्या भेटी अशाच होत्या. तेव्हा आपली भेट सत्य आहे याची जाणीव पटते. स्वानुभवाने घेतलेल्या गोष्टी या अशा असतात. पुस्तकातल्या वाचनाने या गोष्टी साध्य होत नाहीत. म्हणून आमचा कंठशोष असतो की परमार्थातल्या माणसाने वाचू नये, स्वानुभव घ्यावा, मग ग्रंथ उपयोगाचा. त्याशिवाय ग्रंथ उघडू नये. आम्हाला आज्ञा झाल्यामुळे आम्ही जे जे आपणासी ठावे ते ते हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. सकळ जन म्हणजे जे जे आमच्या समोर येतील ते ते, त्या सर्वांना शहाणं करण्यासाठी बडबडतो आहोत. तेव्हा ज्याला जे पटेल ते त्यानं घ्यावं. ज्याला आवडेल त्याने यावं, न आवडेल त्यांनी येऊ नये. भाग पहिला पूर्ण.